सो विषय काय ना, दिवाळी चालू आहे आणि दिवाळीमध्ये एक मुद्दा पण चालू आहे जो की ट्रेंडिंगला आहे, पुणेकर आणि नॉन पुणेकर. सो याची सुरुवात झाली होती, काही लोक घरी चालले होते आपापल्या घरी दिवाळीला सेलिब्रेशन करण्यासाठी. त्याला काही लोकांनी पाट्या दाखवले की भाई पुण्याच्या बाहेर चालले, परत येऊ नका. ठीक आहे, आनंद होतोय लोकांना, गर्दी कमी झाली पुण्यामध्ये, रस्ते मोकळे, जरा पुण्याने मोकळा श्वास घेतला असं म्हणतात ते सगळे. ते पण अगदी साहजिक गोष्ट आहे, गर्दी कमी झाली नक्की. पण तुमचा आनंद होतोय, तुम्हाला ही गोष्ट तुमच्या तुम्ही सेलिब्रेट करा ना. लोकांना हेट का तयार करतात की ठीक आहे तुम्ही बाहेर चालले तर परत येऊ नका, असं नका करू. लोक जर परत नाही आले तर पुणे व्यवस्थित चालणारच नाही. त्याचं प्रॅक्टिकल उदाहरण सांगायचं म्हणलं तर 100+ इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ते इंजिनिअरिंग कॉलेज बंद नाही पडू शकत, मुलं शिक्षण स्वतःचं थांबवू नाही शकत. त्याच्यानंतर भरपूर आय टी कंपन्या, त्या आय टी कंपन्या तुमच्या कमेंट्समुळे किंवा तुमच्या रील्समुळे कुणी बंद नाही करू शकत. कारण तिथले जे पॉलिटिकल लोक आहेत त्यांना पण भरपूर साऱ्या कंपन्या आणखी पुण्यामध्ये आणायचे आहे, आणि ते की पुण्याच्यासाठी फायद्याचंच आहे. त्याच्यामुळे त्या कंपन्या बंद नाही होऊ शकत, तिथं काम करणारे लोक पण परत आल्याशिवाय राहू नाही शकत. ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी जर तुम्हाला माहिती तरी पण तुम्ही नॉन पुणेकरांना हेट देताय, ही कुठेतरी चुकीची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मोकळेपणाचा अनुभव पाहिजे, त्यासाठी लोणावळा साईडला असतील भरपूर ठिकाणी फार्म हाऊस बनलेले, विला बनलेले, ते जाऊन तुम्ही आनंद करू शकता सेलिब्रेट. दुसरी एक गोष्ट, जे गावचे लोक आहेत त्यांच्या गावाकडे घरं असतात, पुण्यामध्ये रेंट भरायची कॅपॅसिटी असते, पुण्यामध्ये पण स्वतःचे घरं असतात, त्याच्यामुळे ते दोन्हीकडे राहतात. त्यांना तुम्ही हेट नाही करू शकत, एवढंच सांगायचं मला. बाकी चांगली दिवाळी सेलिब्रेट करा, फक्त हा हेट निर्माण करण्याचा पॉईंट नाही. कोणीही पुण्यामध्ये आल्याशिवाय राहू नाही शकत. प्रत्येकाचा ठिकाणा वेगळा आहे, प्रत्येक जण रेंट भरते, प्रत्येक जण स्वतःच्या पद्धतीने राहते. त्याच्यामुळे कोणाला हेट देऊ नका, एवढंच सांगायचं मला फक्त. बेस्ट ऑफ लक, बाय.